मालक, मी तुम्हाला राग्याबद्दल जे सांगितलंय ना ती इचारा त्याला. तो आतमध्येच आहे अजून. ठीक आहे. आला 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 आला. काय रे रघु, हा पांडू काय सांगतोय? काय? तू सकाळी आणलेले टपाल आधीच फोडून चिटकवले होते म्हणे. आता मला काय माहित, तर पोस्टातल्या लोकांनी जसं दिलं तसं मी आणलं. ए बाता मारू नका. तू जर घेतलेली असेल ना तर तू काय बी करू शकतो. सकाळी सकाळी मी घेतो का? आता भाऊ, उगाच धरायचं आणि झोडायचं काम करू नका. हे बघा रघु शिपाई साहेब, ते जे काही विचार. शांत हो. हे बघ, या पुढे टपाल आणताना नीट काळजी घे. तपासून बघ फोडलेलं नाही ना. कळले ना? जी महाराज. आणि सकाळचा तर प्रश्नच नाहीये, पण रात्री घ्यायची गरज नाहीये. तुझ्या साहेबांना अजून आम्ही काहीही सांगितलेलं नाहीये, पण त्यांना जर कळले तर काय होईल ठाऊक आहे ना. ध्यानात ठेव. ध्यानात ठेव बर का. काय होईल ध्यानात ठेव. भाऊ, काय काय नाही, तू महाराजांसमोर लईच रुबाब दाखवू राहिला. मी बी शिपाई आहे, शिपाई. साधा सुद्धा घरचा नौकर नाही. ए तोंड सांभाळून बोल. लय टिव टिव करू नको. आपलं डोकं जर फिरलं ना तर दाखवीन पोलिसी खाक्या. अरे नाही हवा खायला धाडलं ना तर सांगच तू. रघु शिपाई साहेब, मी बी आमच्या दाखल्या मालकांना सांगल. हा लईच ट्यू ट्यू करतोय. ह्याच्यावर बी लक्ष ठेवायलाच पाहिजे. हे काय? एवढ्या एकाग्र चित्ताने कसले संशोधन चालू आहे? ही सूपशास्त्राच्या पुस्तकात. अहो काय झाले, आपल्या शेजारची ती सखू आहे ना, तिने की नाही माझ्याकडे बट्टू भटजी नावाचा पदार्थ मागितला आहे. मी तरी बाई पहिल्यांदाच ऐकले हे नाव. आतापर्यंत कधी हा पदार्थ करण्याचे, चाखल्याचे किंवा अहो खरे तर अगदी नाव सुद्धा ऐकलेले नाही या पदार्थाचे. म्हणून म्हटले सूपशास्त्राच्या पुस्तकात तरी पाहू चाळून मिळतोय का. अहो रमाबाई, एवढा खटाटोप करण्यापेक्षा तिच्या आईस किंवा आजीच विचारा. छे बाई, अशाने माझेच अज्ञान उघडे पडायचे. त्या आपल्या म्हणतील एवढी मोठी न्यायमूर्तींची बायको आणि साधा बट्टू भटजी ठाऊक नाही बाईस. आणि त्यांच आपले उगाच वाटेल त्यांची मुलगी दुसऱ्यांकडे काही बाई मागत असते, त्यावरून तिलाच रागे भरायच्या. रमाबाई, आम्हास असे वाटते बट्टू भटजी नसेल, भजी असेल. तुम्ही चुकून ऐकले असेल भटजी. नाही हो, मी दोनदा विचारून घेतले, बट्टू भटजीच. रमा काकू दरवाजा उघड. रमा काकू दरवाजा उघड. हे पहा, तीच आली. आता आम्हीच तिला विचारतो त्या पदार्थाचे वर्णन. म्हणजे वर्णनावरून तरी अंदाज येतो का ते पाहू. आबा जा, दारुगड पाहू. होय. काय सखूबाई, काय आणलाय? ही माझी आणि रमा काकूची गंमत आहे. असं का? या. अगोबाई, सखूताई, कसली गंमत आणलीये? सांगू? हो सांग ना. बट्टू भटजी. बट्टू भटजी? मग किती वाट पडली तुझी? तुम्हाला करून देणार होतीस ना. शेवटी मी आजीलाच सांगितले. तशी आजी म्हणाली तुझा बट्टू भटजी तिला ठाऊकच नसेल. पाहिले झाले ना. मग ती म्हणाली की मीच तुला करून देते, तू तुझ्या रमा काकूला नेऊन दाखव.
म्हणजे ते खूप असेल. खूप हसेल. हो असे आजी म्हणाली. बाई, हे घे, हा आता बट्टू भटजी तुझाच आहे, मी खाल्ला. पाहू बरे. अगो, ही तर बटाट्याची भजी आहेत. पहा, आम्ही म्हटले होते ना तुम्हाला. नाही नाही, हा बट्टू भटजी आहे. हो का? सखुताई, बट्टू भटजी तर झाला. आता एक छानसा मुका द्या बघू. वा ग वा, तू केलास का बट्टू भटजी? उलट मीच तुझा मुक्का घेते. भयो, सोड भयो. भयो, गूळ खोबऱ्याचा प्रसाद खाणार भयो? तुझी आई सांगत होती की तू गुलबक्षीच्या फुलांची वेणी फार सुरेख माळता येते म्हणे. आपल्या परसदारी खूप झाडे आहेत ना गुलबक्षीची. मला शिकवशील बांधाव्यास? शिकवशील? तुला वेणी शिकायची?
माझ्या डोक्यात माळाचीस तरच शिकवेन. तू नाही माळाचीस. तू हे कुंकू पण झाला वाचस आणि गुलाबी लुगडे पण नेसातेस. नाही नेसातेस. आता का कसे वाटते मला डाळे दाखवतेस. कुंकू न लावता ये. मग शिकवे ना तुला गुलबक्षीची वेणी करायला. सवासनेस ना म्हणून हे सगळं बोलतेस. कुंकूला लावता ये प्रकार मला. मग सांगू दे दाखव. वहिनी, आज डाळ शिजत घालू नका. सगळ्यांसाठी कुळथाचे पिठलेच करूया. अहो ताई कशाला. सुभद्रा वहिनीला नाही आवडत कुळथाचे पिठले. ठाऊक आहे ना तुम्हास. अगो बाई, आता हे काय अजून नवीन. घरात सगळ्यांना कुळथाचे पिठलेच आवडते तेव्हा कुळथाचे पिठलेच केले जाईल. यांच्या आवडीनुसार सगळे जर करायला लागलो मग तर झालेच कल्याण. हो बाई, माई काय गो झाले यांना. मुकाट्याने कळशी घेतली आणि पाणी भरावयास निघून गेल्या. काय म्हणायचे तरी काय यास. मी पण बघते हे सकाळपासून. काहीतरी बिनसलेच आहे त्यांचे. अगो म्हणूनच तर मुद्दामून मी भांडण उकरून काढले. म्हटले निदान यामुळे तरी का होईना यांची कळी खुलेल. पण अगो एकही उलट उत्तर नाही की तोंडून एक शब्द नाही फुटला यांच्या. नक्कीच कोणती तरी गोष्ट जिव्हारी लागून घेतलेली आहे यांनी. मला ठाऊक आहे. अगो बाई, आता तूच काय ठाऊक आहे. खालच्या प्रकारामुळेच अशा वागतायत सुभद्रा काकू. अगो बाई, कालचा प्रकार म्हणजे सांगते. मिठू काकांनी जवळ जवळ ढकललेत सुभद्रा काकूंना. तरी त्या नाही म्हणत होत्या. त्या अजिबात तयार नव्हत्या. पण त्यांनी अजिबात ऐकले नाही. कितीदा समजवायचंय या पोरीस. कितीदा समजवायचंय. अगो बाई, अशा सगळ्या कुठल्याही गोष्टी लपून छपून ऐकू नको.
या डोळ्यामध्ये काय रखरखीतून आहे पटापटा धान्य पटापटा वाढतंय. आले आले रघु दादा. देवा इठ्ठला कुठं शोधू तुला, देवा इठ्ठला कुठं शोधू. अरे काय चाललं रे भाऊ आज जाऊ दे ना. जमणार नाही. नाही काय आहे माहिती का, तुला जर आज जायचं असेल तर असं मागल्या दाराने जा. काय मला आज असं उभं राहायची हुक्की आलेली. तुला कशी रात्री हुक्की येते डुलत डुलत, तशी मला असं उभं राहायची हुक्की आली. जायचं ना तुला, मागल्या दाराने जा. ए, मागल्या दारानं चोर जात असतात. कोण आहे मी? कोण? अरे शिपाई आहे. शिपाई ये लय कामाचा माणूस आहे मी. मला आज जाऊ दे चल. जमणार नाही. तुला आतमध्ये जायचंय का? मग माझी हुक्की संपेपर्यंत रात दिवस भरू बा. अबे लय झाली ना बे तुझी हुक्की. हा हे असं लहान पोराटोरासारखं खेळायची हौस नाही आली मला. चल चल मला आज जाऊन टप्पाल द्यायचंय बाजूला हो. थांब. अरे टप्पाल द्यायचं म्हणतो. टप्पाल आणायला कधी गेला ते आत्ता उगवतो रे. हा मला काही बिनाकलीच समजतो. टप्पाल आणायला इतका वेळ का लागतो ते सांग बरं मला. अबे लय बोलतो ना बे. तुला कशाला सांगू मी? का? हा? जे काय सांगायचं ते मी महाराजांना सांगेन. हे असल्या प्याद्यांशी बोलत नसतो मी. प्याद? मग अरे मी प्याद जरी असलो ना तरी पटावरचं प्याद आहे. तुझ्यासारखं पटाच्या बाहेरचं नाही. आणि मी प्याद असलो ना मालकांचा प्याद आहे. अबे तुला बस कर सांगतो. बे. लय बोलतो ना. अरे ते तोंडचं खापराचं असतं ना, लोक फुटून पडलं असतं. बघ मी अबे अरे अरे काय झालंय? कशाच भांडता आहात? जी महाराज टपाल. अहो कधीच धाडलाय त्याला टपाल आणायला. तिकडचाच होऊन बसला. आत्ता उगवलाय तो. अरे देवा, काय झालं? हो आज पुन्हा हे टपाल फोडलेलेच आहे. काय सांगताय काय? तेच तेच तेच. याला इतका वेळ लागतो ना, बहुतेक याच उद्योगात तो बुडलेला असतो असाच संशय आहे माझा. अच्छा तर